नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एका सराईत गुन्हेगाराला घातक अग्निशस्त्रासह अटक करून एक मोठी घटना उधळून लावली आहे। पोलिसांनी आरोपीकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास पाचपावली पोलिसांना मेहंदीबाग कॉर्नर पॉवर हाऊसच्या मागे रेल्वे लाईनजवळ एक संशयित व्यक्ती शस्त्र घेऊन उभी असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मयूर किशोर आडतिया याला ताब्यात घेतले। पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोसलेले 25,000 रुपये किमतीचे एक परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी मयूर आडतिया हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि घातक शस्त्रे बाळगण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे। त्याने हे अग्निशस्त्र कोणत्याही परवान्याशिवाय शहरात एखादे घातक कृत्य करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचं निष्पन्न झालंय। या कारवाईमुळे पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्याने हे शस्त्र कुठून आणले याचा तांत्रिक तपास सुरू आहे। मयूर आडतिया म्हणून जो क्रिमिनल आहे त्याच्यावरती काही गुन्हे पूर्वीचे बॉडी ऑफेन्स, प्रॉपर्टी ऑफेन्सचे गुन्हे आहेत। आमच्या तिथल्या डीबी स्टाफला माहिती मिळाल्यानंतर त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला एक माउजर आणि एक बुलेट हे सीज करण्यात आला आहे। त्याच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केला आहे। सदर माउजर हे उज्जैन या ठिकाणाहून आणल्याबाबत माहिती मिळते, त्याच्या अनुषंगाने पुढील तपास आमचे PI पुरी या ठिकाणी करत आहेत। नक्की त्याच्यामध्ये ज्या कोणी आणलेलं आहे त्यासोबत जे आरोपी होते त्यांनी काही राऊंड फायर पण केलेलं आहेत अशी माहिती आम्हाला प्राथमिक तपासात निष्पन्न झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने अधिकचे आरोपी निश्चितच त्यामध्ये वाढ होईल। त्याच्यामध्ये आमची DBची टीम त्या ठिकाणी काम करत असताना हे गुन्हा उघडकीस आलेला आहे।